नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोकणातील एकदम प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या आवडीची रेसिपी मालवणी फिश करी। ही फिश करी म्हणजे तिखट मसालेदार आणि नारळाच्या चवीने भरलेली अशी एकदम जबरदस्त डिश। मालवणी मसाल्याचा सुगंध आणि फिशची चव एकत्र आली की तयार होते एकदम लाजवाब करी। आजच्या या रेसिपीत मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि ऑथेंटिक चवीत ही फिश करी कशी बनवायची। यामध्ये मी काही सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमची फिश करी होईल एकदम हॉटेल स्टाईल आणि चवदार। भातासोबत ही मालवणी फिश करी म्हणजे स्वर्गीय चव। एकदा ट्राय केली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या झणझणीत मालवणी फिश करी रेसिपीला। अगदी झणझणीत अशी ही फिश करी झालेली आहे आणि अगदी मालवणी पारंपरिक मालवणी पद्धतीने जशी फिश करी करतात तशाच पद्धतीने आपण आज इथं बनवलेली आहे। इथं मसाले आपण घेतलेले आहेत 7 ते 8 आपण इथं बेडगी मिरच्या घेतल्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा ओला नारळ घेतलेला आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 1 मूठ कोथिंबीर घेतली, 10 ते 12 आपण इथं मिरी दाणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा धणे घेतलेले आहेत आणि 1 लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे। चिंचेच्या ऐवजी तुम्ही इथं कोकमही वापरू शकता। मी मिरी दाणे घेतलेले आहेत। मिरी दाण्याच्या ऐवजी तुम्ही इथं त्रिफळसुद्धा वापरू शकता। 4 ते 5 त्रिफळं घ्या, छान अशी चव या फिश करीला येते। आता हा मसाला आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा ते मी दाखवते। एका वाटीमध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये ह्या 4 ते 5 बेडगी मिरच्या आपण भिजत घातल्या। बेडगी मिरच्या 10 मिनिटासाठी भिजवून घ्या म्हणजे मसाल्यामध्ये छान बारीक होतात। नारळ आपण खोवून घेतला, किसून घेतलेला आहे आणि आता हा मसाला आपण बारीक करूया। किसलेला नारळ, अर्धा नारळ, 4 ते 5 बेडगी मिरच्या, 1 लिंबा एवढी चिंच, 10-12 मिरी दाणे, 1 चमचा पोहे खायचा चमचा धणे, पोहे खायचा चमचा अर्धा चमचा जिरं, 1 छोटासा कांदा आपण बारीक चिरून घेतला, लसूण, आलं आणि कोथिंबीर, 1 छोटा कांदा इथं मी घेतलेला आहे। मी तुम्हाला मसाल्यामध्ये कांदा दाखवायला विसरले। छोटासा कांदा 1 चिरून घ्या आणि हा पाणी घालून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। छान असं इथं हे मालवणी फिश करीचं वाटण तयार झालेलं आहे। लक्षात ठेवा, मालवणी फिश करीला आपल्याला ओल्या नारळाची गरज आहे। सुका नारळ किंवा सुकं खोबरं अजिबात वापरू नका। सुकं खोबरं वापरलं तर जी मालवणी चव आहे ती चव फिश करीला येत नाही, म्हणून ओला नारळ अवश्य वापरा। 1 पळी तेलावरती 1 छोटा चमचा हळद आणि छोटा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। मी इथं लाल मिरची पावडर, कलरची मिरची पावडर घेतली आणि मसाला जे वाटण आहे हे वाटण तेलावरती 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये, तर थोडंसं पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा। जास्ती परतू नका, अगदी 4 ते 5 मिनिटासाठी परतून घ्या। अगदी कोकम किंवा चिंच किंवा ओला नारळ याच्यामुळे ह्या फिश करीला फार सुंदर चव येते। तुम्ही करून पहा, एकदा ट्राय करा आणि ह्या फिश करीमध्ये कोणत्याही मासे म्हणजे कुठल्याही प्रकारचे किंवा कोणत्याही जातीचे मासे तुम्ही या फिश करीमध्ये वापरू शकता। अगदी समुद्राचे मासे किंवा नदीच्या माशाचीही अशा पद्धतीने तुम्ही फिश करी करू शकता। पाणी घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली, या रश्श्याला उकळी आली की आपण मासे सोडून घेऊया। पहा इथं छान असं 1-2 ते 3 मिनिटासाठी रस्सा आपल्याला चांगला उकळून द्यायचा। ही कालवण आहे हे माशाचं, ते उकळून द्यायचं आणि कालवण उकळलं की मग आपण याच्यामध्ये मासे हे करायचे आहेत, सोडायचे आहेत। तर पहा इथं कोणत्याही प्रकारच्या माशांची तुम्ही अशा पद्धतीने मालवणी फिश करी करू शकता। अगदी नदीचा कोणताही नदीचा मासा जरी तुम्ही घेतला, आज मी इथं नदीची वाम घेतलेली आहे आणि या वामचा मी मालवणी पद्धतीने फिश करी बनवलेली आहे। फार सुंदर ही फिश करी झालेली आहे। अगदी तुम्ही गोव्यामध्ये किंवा कोकणात गेल्यानंतर जशा पद्धतीने तुम्ही फिश करी खाता अगदी त्याच पद्धतीने, अगदी त्याच चवीची इथं आपली ही करी बनलेली आहे आणि अशा प्रकारे अगदी 10 मिनिटामध्ये आपली ही मालवणी फिश करी तयार झाली आहे।
करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गरमागरम भातासोबत या फिश करीची चव एवढी सुंदर लागते. फार छान फिश करी भाताबरोबर लागते. भाकरी किंवा चपातीबरोबरही याची चव फार छान लागते. धन्यवाद मंडळी.